मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, अमेरिका सोबत युद्ध सुरू असताना इराण सरकारने एक नवीन इन्शुरन्स सुरू केलाय आणि ह्या इन्शुरन्सची सर्वात खास गोष्ट म्हणजे इन्शुरन्सचा पेमेंट थेट बिटकॉइन मध्ये होणार असल्याचं इराण सरकारने सांगितलंय. पण हा इन्शुरन्स नेमका कोणासाठी आहे आणि यामुळे इराणला कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, इराण सरकारने हॉर्मोज सेफ नावाचं मरीन टाइम इन्शुरन्स प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय आणि हा इन्शुरन्स खास शिपिंग कंपन्या आणि जहाजांसाठी तयार करण्यात आलाय. रिपोर्टनुसार या इन्शुरन्सचे पेमेंट थेट बिटकॉइन मध्ये स्वीकारलं जाणार आहे. स्टेट ऑफ हॉर्मोज हा जगातील सर्वात महत्त्वाचा ऑइल रूट मानला जातो. जगातील जवळपास 20% तेल व्यापार या मार्गातूनच होतो. पण अमेरिका इराण तणावामुळे इन्शुरन्स कंपन्यांनी शिपिंग इन्शुरन्सचे चार्जेस खूप वाढवले आहेत, तर काहींनी कव्हरेज देणं सुद्धा बंद केलं आहे. म्हणूनच इराण सरकार म्हणतंय वेस्टर्न इन्शुरन्स कंपन्या आणि स्विफ्ट पेमेंट सिस्टमची गरज नाही, आम्ही स्वतः इन्शुरन्स देऊ आणि पेमेंट मात्र बिटकॉइन मध्ये स्वीकारू. याचा अर्थ जर एखादं जहाज गल्फ मधून प्रवास करत असेल तर ते इराणचा हॉर्मोज सेफ इन्शुरन्स घेऊन सेफ पॅसेज मिळवू शकतं आणि पेमेंट थेट बिटकॉइन मध्ये करू शकतं. रिपोर्टनुसार जर इराणने गल्फ शिपिंग इन्शुरन्स मार्केटमधील छोटासा भाग जरी कॅप्चर केला ना, तरी त्यातून त्यांना $10 बिलियन पेक्षा जास्त कमाई होऊ शकते. आता महत्वाची गोष्ट म्हणजे जर इंटरनॅशनल शिपिंग आणि ऑइल ट्रेड मध्ये बिटकॉइनचा वापर वाढू लागला तर भविष्यात US डॉलरची ताकद कमी होऊ शकते आणि म्हणूनच जगभरातील सरकार आता क्रिप्टोकडे फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही तर एक फायनान्शियल वेपन म्हणून पाहू लागले आहेत. मित्रांनो, तुमच्यामध्ये 2030 पर्यंत बिटकॉइन इंटरनॅशनल ट्रेड मध्ये डॉलरला खरंच रिप्लेस करू शकेल का? तुमचं मत कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि क्रिप्टो मार्केट बद्दल असेच महत्त्वाचे अपडेट्स मराठीत मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.